नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूपच टेस्टी आणि पौष्टिक अशी नाश्त्याची रेसिपी बनवतोय। तर यासाठी इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलंय, यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। यानंतर अर्धी वाटी इथे मी रवा घातलाय। तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवा 1 वाटी घालू शकता। यानंतर अर्धी वाटी यामध्ये दही घालायचं आहे। सगळं साहित्य मी एकाच वाटीने मोजून इथे घेतलंय। यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। दह्याच्याच कपामध्ये इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलंय। थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे सगळं अर्धी वाटी पाणी मी घातलंय। हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसरच हवंय। तर अगदी स्मूथ असं हे पीठ तयार करून घेतलंय। आता यावरती झाकण ठेवून हे 10 ते 15 मिनिटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी आपण एक वाटण तयार करूया। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय, यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातल्यात, थोडंसं आलं घालायचं आहे। इथे मी आता दुधी घेतलाय, साधारण 100 ग्राम दुधी आहे। हा सोलून किसून आपल्याला यामध्ये घालायचं आहे। जर दुधी कोवळा असेल तर सालासकट घेतला तरी चालेल। किसून घेतलाय म्हणजे पटकन बारीक होईल। पाणी न घालता हे मी वाटून घेतलंय। तर इथे ही अशी पेस्ट करून घेतली आहे। इथे आता 10 मिनिटं झालेत आणि आपण जे साहित्य इथे मिक्स करून ठेवलं होतं यातला रवा सुद्धा छान फुललाय आणि हे आधीपेक्षा घट्ट झालंय। आता जी पेस्ट आपण तयार करून घेतली ती यामध्ये काढून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलंय। सगळं पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये भाज्या घालायच्यात। इथे मी 2 चमचे स्वीटकॉर्नचे दाणे घालते। यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घातली, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। याबरोबरच तुम्ही इथे किसलेलं गाजर घालू शकता। चवीप्रमाणे मीठ घातलं, पाव चमचा हिंग घातलाय। कोबी घालू शकता, पालक असेल तर पालक बारीक चिरून इथे घातला तरी चालेल। सगळं छान एकजीव करून घेतलंय। आता इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा घालते, यामुळे नाश्ता थोडासा फुललेला होईल। पण तुम्हाला नसेल घालायचा तर बेकिंग सोड्याशिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली होती, यावरती थोडंसं तेल घातलंय। तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। यावरती थोडीशी मोहरी घातली आहे, यानंतर सफेद तीळ घातले, कढीपत्ता घालायचा आहे आणि यावरती आता 2 चमचे पीठ घालायचं आहे। तर आज आपण इन्स्टंट हांडवो बनवतोय। खूप पौष्टिक आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। झाकून 2 ते 3 मिनिटं हे भाजून घ्यायचं आहे। तर इथे साधारण 3 मिनिटं झालेत आणि हे भाजलंय का आपण पाहूया। तर छान असं हे ब्राऊन झालंय। उलटून घेऊया। आणि आता झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। थोडंसं मी तेल घातलंय। 2 ते 3 मिनिटं दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजून तयार झालंय। दोन्ही बाजूने मस्त खरपूस असा रंग आलाय आणि दिसायला सुद्धा पहा किती मस्त दिसतंय। काढून घेऊया। अगदी झटपट एकानंतर एक तुम्ही हे नाश्त्यासाठी बनवू शकता। मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट होणारी टेस्टी आणि मस्त हेल्दी अशी रेसिपी आहे। इथे मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केलं आहे, तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर सर्व करू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।
चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.